मोंदू अशोक खरात प्रकरणामध्ये पीडितांना आम्ही पूर्ण संरक्षण दिलंय। अजूनही काही तक्रारी दाखल होण्याची शक्यता, मात्र महिलांचे व्हिडिओ व्हायरल करून गोपनीयता भंग करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। सुषमा अंधारेंनी चाकणकर, केसरकर, अतुल सावे, हेमंत गोडसेंचे खरातसोबतचे फोटो दाखवले। केसरकर, चाकणकरांचे कॉल रेकॉर्ड तपासा, अंधारेंची मागणी। अंधारेंनी सिन्नर एमआयडीसीशी संबंधित एका कार्यक्रमातील फोटो दाखवले, तर शालेय शिक्षण मंत्र्यांचा एमआयडीसीच्या स्टाफशी काय संबंध, तिथे रुपाली चाकणकर काय करत होत्या, सुषमा अंधारेंचा सवाल। सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे, संगीता तिवारींकडून नाशिक पोलीस आयुक्तांची भेट। चाकणकर सर्व रॅकेट चालवत असल्याचं दिसतंय, त्यांना सहआरोपी करून अटक करा, रुपाली ठोंबरेंची मागणी। मोंदू अशोक खरातच्या अवकाश प्रॉपर्टी कार्यालयाची पोलिसांकडून तपासणी। प्रायव्हेट गाडीतनं आलेल्या पोलिसांकडून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू। याआधीच एसआयटीकडून खरातचं कार्यालय सील। अत्याचारी खरातकडून ग्राहकाची माहिती गोळा करण्यासाठी कोल्ड रीडिंग आणि हॉट रीडिंग तंत्राचा वापर। रेफरन्स घेऊन नातेवाईकांकडून माहिती संकलित करत असल्याची माहिती। दरम्यान भेटीच्या पहिल्या 5 मिनिटातच अचूक माहिती सांगून विश्वास संपादन करायचा। राज्यात इंधन टंचाईच्या भीतीनं पेट्रोल पंपांवर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा। कुठे पाण्याची टाकी घेऊन ग्राहक रांगेत, तर काही ठिकाणी बाटलीत पेट्रोल न दिल्यानं हाणामारीच्याही घटना। अफवांमुळे पेट्रोल पंपांवर रांगा लावू नका, इतर देशांमध्ये शटडाऊन सारखी स्थिती। मात्र भारतात उत्तम मॅनेजमेंट, लॉकडाऊन लागण्याची अफवा पसरवणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट।